नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानं राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा स्पष्ट स्वभाव, कणखर नेतृत्व, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता हे त्यांचे पैलू सर्वांच्या आठवणीत राहतील. पण त्यांचे विचार जिवंत ठेवून घड्याळाची टिकटिक सुरू ठेवणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल. अशा भावना जिल्हा परिषदेचे माजी सभापती भरमान्ना गावडे यांनी व्यक्त केल्या. यशवंतनगर इथं राष्ट्रवादी काँग्रेस चंदगड तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीनं आयोजित शोकसभेत ते बोलत होते. सुखदेव शापूरकर म्हणाले, भेदभाव न करता काम करणाऱ्या अजितदादांचा अपघाती मृत्यू होणं ही आम्हा सर्वांसाठी धक्कादायक गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. विष्णू गावडे, शब्द जपणारा नेता हरपल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. अंबादास पाटील म्हणाले, मला अल्प काळाचा सहवास जरी लाभला तरी त्यामध्ये अजितदादांनी माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून भरभरून दिल्याचा साक्षीदार असल्याचं त्यांनी सांगितलं. चंदगडचं कोणतंही काम पटकन करत मला विसरू नका असं सांगणारे दादा माझ्या कायम आठवणीत राहतील असं सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील यांनी सांगितलं. यासह मानसी भोगन, विलास नाईक, संतोष मळवीकर, सुभाष देसाई, पांडुरंग बेनके यांना आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले. यावेळी हनुमंत देसाई, बसवंत अडकुरकर, निखिल पाटील, जगन्नाथ होलजी, भीमराव चिमणी, अनिल सुरुतकर, अली मुल्ला यासह मान्यवर उपस्थित होते.